श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुमची वाट पाहत आहे का? आर्थिक अडचणी कमी होऊन पैशांची आवक वाढणार का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल की काही गैरसमज वाढतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल आणि या पंधरवड्यात कोणते निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा पंधरवडा नेमका कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरू लागतील. काही गोष्टींमध्ये संयम ठेवावा लागेल तर काही ठिकाणी धाडसी निर्णय घेतल्यामुळे मोठा फायदा मिळू शकतो. नातेसंबंध, करिअर, आर्थिक स्थिती आणि मानसिक शांतता या सर्व बाबतीत हा काळ तुम्हाला नवे अनुभव देणारा ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवलात तर अनेक अडथळे सहज पार कराल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची विशेष दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात आणि ती जबाबदारी तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण केल्यास पुढील काळात मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून पुन्हा चांगले काम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक नवीन संपर्क तयार होतील आणि त्यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र भागीदारीमध्ये काम करत असाल तर कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासा. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या कल्पना आणि मेहनतीमुळे लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थिती. या पंधरवड्यात पैशांची आवक वाढेल, पण त्याचबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरातील काही महत्त्वाच्या गरजांवर खर्च करावा लागू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेण्याऐवजी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. काही लोकांना अचानक बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मात्र दिखाऊपणासाठी खर्च वाढवणे टाळा. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास पुढील काळात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये भावना अधिक तीव्र होतील. जोडीदारासोबत काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. एकमेकांना वेळ दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते आणि त्या व्यक्तीमुळे मन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात काही छोट्या कारणावरून वाद निर्माण होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती लगेच सुधारेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. या काळात एकत्र प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि त्यामुळे नातं अधिक घट्ट बनेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही प्रमाणात सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा घरात सुरू होऊ शकते. नातेवाईकांशी जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. मात्र प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. काही लोक तुमच्या यशामुळे मत्सर करू शकतात, त्यामुळे वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर बोलणे टाळा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. कामाच्या तणावामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. पोटासंबंधी त्रास, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असणार आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल, पण काही वेळा आळसामुळे कामे पुढे ढकलली जाऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. सातत्य टिकवून ठेवल्यास अपेक्षित परिणाम नक्की मिळतील. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना गोड पदार्थ दान केल्यास अडथळे कमी होतील आणि मनःशांती लाभेल. हा काळ सिंह राशीसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास मोठे नुकसान टळेल. नातेसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास हा पंधरवडा तुमच्यासाठी अनेक चांगल्या आठवणी निर्माण करणारा ठरेल. हा पंधरवडा सिंह राशीसाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि नवीन दिशा देणारा ठरू शकतो.
काही अपूर्ण कामे पूर्ण होताना दिसतील आणि मनावरचा ताण हळूहळू कमी होईल. करिअरमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी चढउताराची परिस्थिती असली तरी योग्य नियोजनामुळे स्थैर्य टिकवून ठेवता येईल. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील काही गोष्टींमध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा मानला जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. या काळात घेतलेले काही निर्णय पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडथळ्यांवर मात करू शकाल. धन्यवाद.